मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। राहुल गांधींची पदयात्रा व न्यायपत्राचा काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा। नाना पटोलेंचं वक्तव्य। लोकसभेतील विजयानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टिळक भवन येथे लाडूतुला। खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपुरम ते मुंबई अशी 10,000 किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलवले। या पदयात्रेत जनतेने ज्या समस्या राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र बनवले होते। जनतेने पदयात्रा व काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे। काँग्रेस पक्षाने राज्यात लोकसभेच्या 17 जागा लढवून 13 जागांवर दैदिप्यमान यश मिळवले आहे। काँग्रेसच्या या यशानंतर काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडूतुला केली। यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला जनता कंटाळली होती। लोकशाही व संविधानाला पायदळीत तुडवून 10 वर्ष अत्याचारी सरकार चालवले। याचा मोठा राग होता, म्हणूनच जनतेने काँग्रेस इंडिया आघाडीला महाराष्ट्र काँग्रेस पक्ष 2019च्या 1 जागेवर विजय झाला होता। यावेळी 2024च्या निवडणुकीत 13 जागे विजय मिळवलेला आहे। या विजयात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत व परिश्रम याचेही मोठे योगदान आहे। विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करून भाजप प्रणित महायुती सरकारचा पराभव करेल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे। येस मराठीसाठी हरनाम सिंग चव्हाण, हिंगोली। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।